जयवंताचं लगीन झालं तसा तो रोजगार शोधत होता. गावात मालदार कोणी नव्हता. सालानं कोणीच ठेवना. प्रत्येकजण आपापल्या शेतात राबत होता. पहिला जमाना राहिला नव्हता. गावात राजकारणानं जोर धरला होता. गेल्या 10 वर्षात 3-4 दारूची दुकानं सुरू झाली होती. गावचा दिवस कसाबसा जात होता. पण तिन्ही सांजा झाला की समदा गाव चिडीचूप होत होता. गावात एक एसटीची बस मुक्कामाला यायची. आलेली माणसं गावातली असो वा पाहुणे, गाडी तळावर कोणी रेंगाळत नव्हतं. प्रत्येकजण आधी घर जवळ करीत होता. पाहुणे येणार म्हटल्यावर त्यांना घ्यायला कोणीतरी गाडी तळावर गाडी यायच्या आधीच हजर असायचा. कोणी कोणाशी बोलत नव्हतं की गप्पा होत नव्हत्या. कारण तळीराम कंपनी केव्हा आरडाओरडा करीत येतील आणि फुकटच भांडण उरकून काढतील त्याचा नेमच नव्हता. असं सामाजिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक स्थैर्य हरवलेलं गाव उद्ध्वस्त धर्मशाळेसारखं वाटत होतं. सज्जनाला कायद्याची गरज नसते, परंतु दर्जनाला कायद्याची भीती वाटेनाशी झाली होती. ती स्वतंत्र भारतातल्या रामवाडीत झाली होती. दुर्जन प्रथम वंदे असे म्हणत बऱ्याच रहिवाशांनी शहरे जवळ केली. आपल्या गावातून व्यापारी वर्ग शहराला गेला. काही बुद्धिजीवी वर्गही शहराकडे गेला. गावामध्ये राजकारणी आणि व्यसनी यांची दहशत वाढत होती. याच लोकांकडून अल्पसंख्याक लोकांना त्रास होऊ लागला. पोरीबाळींना मोकळेपणाने फिरणे अशक्य झाले. एखाद्या सामाजिक कार्यासाठी खंडणीसारखी वर्गणी गोळा होऊ लागली. हे असं का होत आहे याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. असंच जर चालत राहिले तर गाव गुंडाच्या ताब्यात जाईल, अनर्थ होईल. ही भीती राजकारणाच्या गुर्मीमुळे, सत्तेच्या उभीमुळे, व्यसनांच्या दर्पामुळे आणि दहशतीच्या मस्तीमध्ये कोणालाच वाटेना. जे चालले आहे ते भयानक आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे असे कोणालाही वाटत नव्हते. जयवंता साधा सरळ माणूस. त्याला हे पटत नव्हते, परंतु विरोध करण्याची हिंमत नव्हती. कारण विरोध करणाऱ्यांचे काय काय मानसिक, कौटुंबिक, शारीरिक, आर्थिक हाल झाले ते जयवंताने अगदी जवळून पाहिले होते. त्याने रोजगारासाठीच केवळ गाव सोडायचा ठरवले. वृद्ध आईवडिलांना गावीच ठेवून नवरा बायकोने शहरात जायचे, रोजगार मिळवायचा आणि गावाकडेही लक्ष ठेवायचे. या विचारात जयवंता असतानाच खालच्या आळीचा जालिंदरची भेट झाली. त्यांनी जयवंताला मुंबईला येण्याचे सांगितले. जयवंताने मुंबईला जाण्याचे ठरवले. फार मोठे स्वप्न उराशी बाळगून जयवंता मुंबईला जाण्याची तयारी करू लागला. नवीन शहर, नवीन माणसं, ओळख नाही. जालिंदरने सांगितले. जयवंता भाळला. भल्या पहाटे सर्व आवश्यक सामान डोक्यावर घेऊन जयवंता आणि त्याची बायको आई वडिलांचा निरोप घेऊन निघाली. जपून राहा र पोरांनो, नवी वस्ती हाय, जग लई बदलले हाय म्हणत्यात तवा जपून हवा. अन पोरी जपून राहा, लय अघळ पघळ कोणाशी बोलू नगस. अन जयवंता पोरीला सांभाळ. पोरा पैसा मिळलं, पण जर का काय कमी जास्त झालं तर पोरा आयुष्य संपून गेलं तरी परत गढी बसणार नाही. दारू पिऊ नगस. डोळ्या देखत तरणी पोरं दारून मेल्याचं आम्ही बघितलं. सुखी राहा, स्वतःला सांभाळा. समजावणीच्या स्वरात सुद्धा आईवडिलांच्या जवळ नव्या वस्तीची भीती होती. निरोप घेतला आणि दोघंही चालत चालत फाट्यावर आले. बऱ्याच वेळाने इष्टीची बस आली आणि जयवंताने गावाचा निरोप घेतला. बस मुंबई बसस्थानकावर थांबली. तिथं जालिंदर त्यांना भेटायला आला होता. जालिंदर बरोबर जयवंता त्याच्या वस्तीवर गेले. झोपडपट्टी. जालिंदर एकटाच राहत होता. 10x12ची पत्र्याची शेड दारात मोरी. विश्रांती घेऊन दुसरे दिवशी जालिंदर बरोबर जयवंता ठेकेदाराकडे गेला. जालिंदरने ओळख दिली. कामावर ठेवून घेतलं. मोठ्या चाळीचं बांधकाम तिथंच राहायचं. देखभाल करायची. दोघांचा रोजगार ठरला. ठेकेदाराच्या वाहनातूनच जयवंताचं भिराड त्या चाळीच्या बांधकामावर आलं. जयवंता कष्टाळू तशी त्याची बायकोही कष्टाळू. जयवंतापेक्षा काकणभर व्यवहारी तशी सुंदर. सौंदर्य ते खेड्यातली मराठमोठं सौंदर्य. सौंदर्यात भर पडली ती तारुण्याची. कधी कधी स्त्रीला सौंदर्य हा शाप ठरतो.
तो तिचा दोष नसतो, सौंदर्याचाही नसतो, माणसातल्या दृष्ट प्रवृत्तीचा असतो. पानाआड जरी लपला तरी पाठ टपकन ओळखू येतो, लोकांच्या नजरेस भरतो. गाभोळी चिंच पाहताच तोंडास चळाचळा पाणी सुटणे हा दोष त्या त्या फळशांचा त्या अवस्थेचा नसतो. माणसाला षड्रिपुने घासले आहे. जेव्हा समाजव्यवस्था बिघडते तेव्हा समाजाचे विघटन होते. त्याचा फायदा राजकीय हेतूने घेतला जातो. वाईट पद्धतीने गुंड प्रवृत्ती त्याचा फायदा घेत असते. स्वातंत्र्याचा स्वैराचार होता असे म्हणतात असताना विचारवंत त्या स्वैराचाराला रान मोकळे होते आणि समाजावर ते घटक राजकीय अंगाने, धार्मिक अंगाने, जातीय अंगाने, गुंडगिरीच्या अंगाने अन्यायच करतात. ही परिस्थिती स्वतंत्र भारतात केव्हापासून चालू आहे? आपल्या भारतात स्वातंत्र्य आहे असे अभिमानाने सांगता सांगता आपल्या देशात स्वैराचार माजला आहे असे खेदाने म्हणावे वाटते. जयवंता सरळमार्गी एवढा खोलवर विचार त्याला सुचत नव्हता. सुचला नाही, त्याची क्षमता नाही की त्याला गरजच भासली नाही. सरळमार्गी माणसाला आपल्या अवतीभोवती दृष्ट गोष्टी वावरत आहेत याची पुसटशी सुद्धा कल्पना येत नव्हती. उसाला जसा कोल्हा लागतो, गुळाला मुंगळे लागतात, फुलावर जसे भ्रमर उडतात दिसतात, तशीच अवस्था स्त्रीची तिच्या सौंदर्यामुळे होऊ शकते याची सुद्धा कल्पना जयवंताच्या बायकोला नव्हती. दिवस मजेत जात होते. हातात पैसा खेळू लागला. दोघेही सुखावले होते. जालिंदर मार्फत गावाकडे पैसे पाठवले जात होते. जयवंता आणि त्याची बायको दोघेही आलेला दिवस आनंदात घालीत होते आणि संकटे अदृष्ट नजरा त्यांच्या भोवती घिरट्या घालीत होती. चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.